नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षात तुम्ही ऑनलाईन व इतर अनेक मार्गांनी तुमचं शिकणं सुरू ठेवलं. तुमचं खूप खूप कौतुक. आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपल्याला जोमाने करायची आहे. त्यासाठी सुरुवातीला काही दिवस आपणाला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी. त्यासाठी सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स दिवसनिहाय क्रमाने सोडवायचा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. Hello Nikki. Hello Raju. Hello friends. Hello. Yesterday was Amit's birthday. How many of you celebrated his birthday? Yes Nikki, did you know it? Can anybody tell me how did you celebrate it? Yes, I shall tell you. We all went to home at 7 o'clock evening. We helped his mother and brother to decorate the room. Amit's father bought an ice cake with Amit's name on it. We lit the candles, blew the balloons. Amit wore a nice new dress. At 8:30 p.m., he cut the cake and we all clapped. Gave him best wishes. Then we danced with Amit. Amit's parents and grandpa, grandma gave him blessings. We ate cake and gulab jamun with samosa. Amit thanked all and we all went to our houses at 9:30 p.m. Wow, you enjoyed it very much. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? वेलकम इन अवर इंग्लिश ब्रिज कोर्स डे 6. आपण रोज इयत्ता 8वी साठी गेल्या वर्षीचा म्हणजेच इयत्ता 7वीच्या काही ऍक्टिव्हिटीजचा सराव करत आहोत. आत्ताच आपण जो कार्टून व्हिडिओ बघितला यातून नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल की आजची आपली ऍक्टिव्हिटी काय आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लिसन केअरफुली, understand and enact. Try to tell one's incident given below in your own words. म्हणजेच तुम्ही लक्षपूर्वक पाहायचंय, ऐकायचंय आणि त्याचं नाट्यीकरण सादर करायचंय. तुम्ही पाहिलेला एखादा प्रसंग स्वतःच्या शब्दामध्ये दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती छोटी छोटी इंग्रजीची वाक्य घेतली तरी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी और डेमो. नाउ लुक ॲट द बबल्स गिवन बिलो. थिंक अपॉन द इन्सिडेंट्स अँड टेल इन युअर वर्ड्स. खाली आता जे छोटे छोटे बबल्स येतील त्यामधील प्रसंग तुम्ही ऐका, आठवा आणि ते तुमच्या शब्दात इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. वर्क इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. आपण जर वर्गात असतो ह्या वेळेला तर आपण 4 किंवा 5 मुलांच्या गटामध्ये ही ऍक्टिव्हिटी चर्चेतून सादर केली असती. परंतु काही हरकत नाही, आपण ऑनलाईन माध्यमामधून देखील तुम्ही तुमच्या घरातील छोटे मोठे बहीण भाऊ, आई वडील यांच्याशी चर्चा करून ही डेमो ऍक्टिव्हिटी सादर करू शकता. बघा, पहिला बबल त्यातील हा प्रसंग आहे. अ क्वॅरल ऑन द रोड. रोडवरती एक भांडणाचा प्रसंग घडलेला आहे. तो तुम्ही कसा वर्णन करून सांगाल? ट्री प्लांटेशन प्रोग्राम ॲट स्कूल. शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यासंबंधी तुम्हाला सांगायचं आहे. COVID-19 and the precaution you have taken. COVID-19
कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता याचं तुम्हाला स्वतःच्या शब्दात वर्णन करायचंय. व्हॉट यू डिड यस्टरडे. काल तुम्ही काय काय केलं हे छोट्या छोट्या इंग्रजी वाक्यांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. हाऊ आय क्रिएटेड अ स्मॉल गार्डन. मी माझा छोटासा बगीचा कसा बनवला आहे. बघा, असे छोटे छोटे प्रसंग तुम्हाला इंग्रजीमध्ये वर्णन करायचे. हाऊ आय लर्न टू स्विम. मी पोहायला शिकलो तेव्हाचे माझा प्रसंग आठवा. सुरुवातीला मला कशी भीती वाटत होती ते सर्व तुम्ही छोट्या छोट्या वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. टीचर कॅन प्रोव्हाइड सम युजफुल वर्ड्स टू टेल द इन्फॉर्मेशन इन डिटेल्स लाईक स्कूल, फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, विलेज, टेम्पल, मार्केट, फेअर, गेम्स एक्सेट्रा. पहा, शिक्षक तुम्हाला काही शब्द पुरवतील. आणखीन तुम्ही इतर कोणाची मदत घेऊ शकता. तर तुमच्याकडे फार मोठं ज्ञानाचं भांडार ऑनलाईन माध्यमातून आहे. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. तुमच्या पुढे अगणित असे माहितीचे PDF, व्हिडिओज तुमच्या समोर ओपन होतील आणि त्यातील अचूक अशी माहिती निवडा आणि ती तुमच्या डेमो ऍक्ट मध्ये, तुमच्या एक्सप्लेशन मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट. बघा, त्यासारखीच आणखीन एक ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला हे चित्र पाहून लक्षात आलंच असेल. टीचर कॅन ऑल्सो शो पिक्चर्स, such incidents which are familiar to students and promote them to tell about them. या चित्रावरून आपण बघा, इयत्ता पहिलीपासून आपण चित्र वर्णन करत आलेलो आहोत. तर आपल्याला या चित्रात काय काय दिसतंय ह्याचं इंग्लिश मध्ये वर्णन करायचं आहे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला काही वाक्य खाली वर्णन केलेली आहेत. तुम्ही ती आणखी छोटी छोटी करू शकता, त्याच्यात आणखी वाक्य ऍड करू शकता. अ सिटी फेअर इज युजली हेल्ड ॲट एनी स्पेसिफिक डेट थ्रूआउट द इयर. इन इंडिया मेनी ओल्ड फेअर्स आर हेल्ड फॉर इयर्स अराउंड द सेम पिरियड. ट्रेड फेअर्स आर फॉर सेलिंग युनिक आर्टिफॅक्ट्स, crafts, jewelry, furniture, etc. It is also for commercial activities with a limited presence of fun and entertainment activities. A festive fair, on the other hand, is held during a festival season. For example, a Durga Puja fair in a city is held during the Durga Puja festival, and Pongal fair in southern India is held during the Pongal festival. During Holi, also many fairs occur in different parts of the country. मग अशा पद्धतीने तुम्ही जत्रेचं किंवा तुम्ही स्पेसिफिक तुमच्या गावच्या जत्रेचं सुद्धा वर्णन करू शकता. आता बघा, एक उदाहरण म्हणून एक गार्डनचं चित्र आहे तुमच्या समोर. मग तुम्ही जसं आपण सहलीला गेलो होतो तेव्हा पु ल देशपांडे उद्यानाला आपण भेट दिली होती, तिथलचं वर्णन करू शकता. किंवा तुम्ही कुठे एखाद्या सोसायटीच्या इथे पाहिलेलं गार्डन, कोणत्याही गार्डनचं तुम्ही वर्णन करू शकता. तुम्हाला उदाहरणादाखल मी इथे काही लाईन ऍड केलेल्या आहेत. देअर आर मेनी टाइप्स ऑफ गार्डन्स. पीपल हॅव स्मॉल प्रायव्हेट गार्डन्स इन द बॅकयार्ड आउटसाइड देअर हाऊस. सम गार्डन्स आर बिल्ट indoor in malls, public buildings or greenhouses. Greenhouses are special buildings where plants are grown. A greenhouse has a transparent glass or plastic roof and walls that let sunlight in. Water gardens are plants that are grown in ornamental or decorative pools and ponds. People doing water gardening plant water lilies and other aquatic plants. अशा पद्धतीने तुम्ही
तुमच्या मनाने गार्डनचं वर्णन करू. सेंटेन्स रेस ऍक्टिव्हिटी, त्यालाच पॅरलल आणखीन एक ऍक्टिव्हिटी जी आपण वर्गामध्ये गेल्या वर्षी घेतलेली आहे, ऑनलाईन तासाला घेतलेली आहे. द टीचर गिव्स अ टॉपिक टू ऑल, फॉर्म ग्रुप्स, द ग्रुप मेंबर्स ॲड वन मिनिंगफुल सेंटेन्स टू कम्प्लीट द इन्सिडेंट. बघा, सेंटेन्स रेस म्हणजे ही वाक्यांची स्पर्धा आहे. जसं एखादा तुम्हाला विषय दिला की एका पाठोपाठ एक तुम्ही काय करायची, ती स्पर्धा लागल्यासारखी वाक्य जोडायची. सपोज फॉर एक्झाम्पल, आता मी समजा उदाहरण म्हणून द हेअर अँड द टॉर्टॉइज, मी गोष्टीचं नाव घेतलं, त्याबरोबर त्या गोष्टीचे वाक्य पटापट तुम्ही सांगणार, तेच झाली सेंटेन्स रेस ऍक्टिव्हिटी. जसं वन्स अ हेअर सॉ अ टॉर्टॉइज वॉकिंग स्लोली विथ अ हेवी शेल ऑन हिज बॅक. लगेच दुसरा विद्यार्थी सांगेल द हेअर वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिमसेल्फ अँड ही आस्क्ड टू टॉर्टॉइज. बघा, अशा पद्धतीने आपण ही पुढची ऍक्टिव्हिटी सेंटेन्स पाहिली. त्यानंतर इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यमापन कसं करणार. टेल अबाउट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःबद्दल, माय सेल्फ, येतं 3री पासून तुम्ही माय सेल्फ, तुमचं नाव, तुमची माहिती, तुमची फॅमिली, तुमची शाळा, छोटी छोटी वाक्य बनवता. इमिटेट द डायलॉग्स आफ्टर युअर फ्रेंड्स फॉर स्लो लर्नर्स. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी जाणवत असतील वाक्य तयार करण्यात, तर ते आपल्या मित्राच्या मागे वाक्य रिपीट करू शकतात. काय शिकले हो आज मी आजच्या ऍक्टिव्हिटी मधून. माय टेक अवे, टुडे आय लर्न हाऊ टू रिपोर्ट अँड इन्सिडेंट इन सेम डिटेल. मी जो काही प्रसंग पाहिलेला आहे त्याचं मी जसंच्या तसं इंग्लिशमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यास मी शिकलोय. वर्किंग इन ग्रुप्स अँड कोऑपरेटिंग ईच अदर इन प्लेफुल मॅनर, म्हणजेच मी गटामध्ये कार्य करत असताना, ऍक्टिव्हिटी एखादी करत असताना माझा गट जिंकण्यासाठी आम्ही गटातील मेंबर एकमेकांना कसं मदत करतो आणि कसं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची ऍक्टिव्हिटी पूर्ण करतो, हे आज मी ह्या ऍक्टिव्हिटी मधून शिकलो किंवा तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ऍक्टिव्हिटी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर तुम्ही देखील नक्की प्रयत्न करा आणि इंग्लिश जास्तीत जास्त आपण सहजतेने बोलण्याचा प्रयत्न करा, वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला थोडी शंका वाटत असेल तर आपल्याकडे बघा, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेटर ॲप बरेच विद्यार्थी वापरतात, गुगल लेन्स ॲप वापरतात. या माध्यमातून तुम्हाला थोडासा डाऊट आला एखाद्या वाक्याबद्दल, तुम्ही ते वाक्य लगेच चेक करू शकता. म्हणजे फक्त शिक्षकच नाही तर तुमच्यासाठी सहस्त्र हातांनी हे इंटरनेटचं माध्यम तुमच्या मदतीला सदैव हजर आहे.